उदाय जय भीम। सर्व आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज पोहोचलेले आहेत। ज्या ठिकाणी आमचा मुक्काम आहे, आज या ठिकाणी आम्ही 2 दिवस राहणार आहे। ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत। सर्वजण फ्रेश झालेले आहेत। बघा, अगदी मेन टेम्पलला जायचं म्हणून सर्वांनी पांढऱ्या साड्या या ठिकाणी परिधान केलेल्या आहेत। उपासकांनी व्हाईट ड्रेस या ठिकाणी परिधान केलेले आहेत। आणि आता आम्ही रिक्षाने जात आहोत, साईड सीन बघणार आहोत। काही देश विदेशातील भव्य दिव्य बुद्ध विहार आहेत। 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे आणि हे साईड सीन बघून 80 फुटाची बुद्धाची मूर्ती बघून आम्ही सायंकाळी बरोबर 5:30-6 ला आम्ही मेन टेम्पलला जाणार आहोत। मेन टेम्पलमध्ये त्या ठिकाणी महत्त्वाची जे वंदना होते संध्याकाळच्या वेळेला, त्या वंदनेला आम्ही हजर राहणार आहोत। सर्व उपासक बोधिवृक्षाचं वंदन करतील। ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला, दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला, त्या बोधिवृक्षाला वंदन करतील। आतमध्ये महाबोधी महाविहारामध्ये जी भगवंताची मूर्ती आहे त्या मूर्तीला सुद्धा उपासक वंदन करतील, बोधिवृक्षाखाली ध्यान करतील। आणि सायंकाळी उशिरापर्यंत आम्ही 8:30-9 पर्यंत आम्ही पुन्हा ज्या ठिकाणी मुक्कामी थांबलेलो आहोत त्या ठिकाणी मुक्कामी येऊ। आणि उद्याला मात्र आम्ही पूर्ण दिवसभर या बुद्धगयेच्या परिसरातील जे काही मेन टेम्पल आहेत, साईड सीन आहेत, डोंगेश्वरी पर्वत आहे की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने खडतरशी 6 वर्ष तपश्चर्या केली होती, की ज्या तपश्चर्येमुळं भगवंताचं पूर्ण शरीर सुकून गेलं होतं। शरीराकडे बघितलं तर जणू काय हड्डीचा सापळा असं भगवंताचं शरीर झालं। आणि त्या भगवंताच्या ज्या ठिकाणी भगवंताने 6 वर्ष तपश्चर्या केली ते ठिकाण उद्या आपण बघणार आहोत। ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीरदान दिली, ती खीरदान ज्या ठिकाणी दिली ते ठिकाण आजही जशास तसं आहे, तेही ठिकाण आपण उद्या बघणार आहोत। आणि सुजाताचा महाल, ज्या ठिकाणी सुजाता राहत होती, सुजाता लहानाची मोठी झाली, ती सुजाताचा महाल सुद्धा उद्या आपण बघणार आहोत। अशा पद्धतीने आज काही साईड सीन आणि उद्या दिवसभर साईड सीन आपण बघणार आहोत। भगवंताच्या जीवनातील महत्त्वपूर्ण ठिकाणं उद्या आपण बघणार आहोत। आणि आज मात्र महाबोधी महाविहार जगामध्ये प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झालेलं ठिकाण ते बुद्धगया। आज या बुद्धगयेला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता सर्व सज्ज झालेले आहेत। अगदी पांढरे वस्त्र परिधान करून उपासक, पांढरे वस्त्र परिधान, उपासिका सर्वजण अगदी रेडी झालेले आहेत आणि बाहेर रिक्षे पण एकदम रेडी आहेत। आम्ही आता वेगवेगळ्या साईड सीन बघून मेन टेम्पलला जाणार आहोत। नमो बुद्धाय, जय भीम।